नमस्कार, मी अमोल मोरे. 20 डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण जागतिक आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील 4 परस्परांशी घट्ट जोडलेल्या दूरगामी परिणाम घडवणाऱ्या आणि भविष्यातील गुंतवणूक दिशेला आकार देणाऱ्या घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. बदलती जीवनशैली आणि ग्राहकांची मानसिकता, बँकिंग क्षेत्रातील विश्वासाला धक्का देणारी घटना, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेली जागतिक सकारात्मक आणि या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीकडे वेगाने वळणारे गुंतवणूकदार. या सर्व घटना वेगवेगळ्या दिसल्या तरी त्या एका मोठ्या आर्थिक कथानकाचा एक भाग आहे. आजची अर्थव्यवस्था ही केवळ जीडीपी, महागाई दर, व्याजदर आणि शेअर निर्देशांक याच्यावर चालत नाही. ती मानसशास्त्रावर चालते, ती विश्वासावर चालते, ती जागतिक राजकारणातील तंत्रज्ञानातील बदल, सामाजिक प्रवाह आणि ग्राहकांच्या जीवनशैलीतील बदलांवर चालते. बाजारातील प्रत्येक मोठ्या हालचालीमागे एखाद्या आकड्यांची कथा असते, पण त्यावरून मोठी असते ती भावना, अपेक्षा आणि भविष्याविषयीचा अंदाज. चला या व्यापक चित्राची सुरुवात करूया एका सामाजिक बदलापासून, ज्याने थेट अब्जावधी डॉलरच्या उद्योगाला हादरा दिला आहे. गेल्या 4 वर्षात जागतिक मद्य उद्योगाला तब्बल 830 अब्ज डॉलरचा फटका बसल्याची माहिती विविध आंतरराष्ट्रीय बाजारात विश्लेषणांमधून स्पष्ट झाली आहे. हा केवळ विक्रीतील घट नसून हा जीवनशैली मागील आमूलाग्र बदलाचा आर्थिक परिणाम आहे. जेन झी म्हणजेच 1997 ते 2012 दरम्यान जन्माला आलेली पिढी ही या घसरणीमागे प्रमुख घटक मानली जात आहे. ही पिढी डिजिटल जगात वाढलेली आहे. माहिती सहज उपलब्ध होते. आरोग्य, फिटनेस, मानसिक संतुलन आणि आर्थिक स्वावलंबन आणि वैयक्तिक ब्रँडिंग या संकल्पनांना तिच्या जीवनशैलीचा भाग आहे. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये सोशल ड्रिंकिंग ही नेटवर्किंग आणि प्रतिष्ठेची बाब मानली जायची. कॉर्पोरेट डिनर, वीकेंड पार्टी, क्लब संस्कृती या सर्वांमध्ये मद्य हे मध्यवर्ती घटक होतं. परंतु आता सॉबर लाईफस्टाईल, ड्राय जानेवारी, माइंडफुल ड्रिंकिंग आणि अल्कोहोल फ्री सोशलायझेशन हे ट्रेंड वाढत आहेत. कोविड-19 महामारीनंतर आरोग्याविषयीची जागरूकता लक्षणीयरित्या वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी मद्यपानाचे दुष्परिणाम अनुभवले आहेत. झोपेचा अभाव, मानसिक ताण, उत्पादकतेत घट, सोशल मीडियावर नो हँगओव्हर चळवळी लोकप्रिय झाल्या. फिटनेस इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटी मद्यपान कमी केल्याची किंवा सोडल्याची घोषणा करत आहेत. याचा थेट परिणाम बियर, वाईन आणि स्पिरिट विक्रीवरती झाला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये पारंपरिक बार संस्कृतीला धक्का बसला आहे. मोठ्या ब्रँड्सला त्यांचे मार्केटिंग रणनीती बदलावी लागत आहे. आता ते झिरो अल्कोहोल बियर, नॉन अल्कोहोल वाईन, लो कॅलरी कॉकटेल्स आणि फंक्शनेबल बेवरेज वर भर देत आहेत. विटामिन, हर्बल, अर्क, प्रोबायोटिक्स असलेली पेय बाजारात येत आहे. हा केवळ उत्पादनातील बदल नाही, हा संपूर्ण उद्योग रचनातील बदल आहे. गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय? दशकानुदशके स्थिर मागणी असलेला उद्योग आता संक्रमणाच्या टप्प्यात आहे. पारंपरिक मद्य कंपन्यांचे शेअर्स दबावाखाली आहेत, तर वेलनेस आणि हेल्थ बेवरेज कंपन्यांकडे भांडवल वाढत आहे. कन्झ्युमर बिहेवियर बदलला की उद्योगाचे मूल्यांकन बदलले. उद्योगाचे मूल्यांकन बदलले की शेअर बाजारातील वजन बदलले. आणि शेअर बाजारातील वजन बदलले की निर्देशांकाचा दिशा बदलते. भारतामध्ये परिस्थिती थोडी वेगळी असली तरी शहरी तरुण पिढीत फिटनेस आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. जिम सदस्यता, मॅरेथॉन संस्कृती, सायकलिंग, योगा या गोष्टी जीवनशैलीचा भाग बनत आहे. भविष्यात भारतातही लो अल्कोहोल आणि नॉन अल्कोहोल पर्यायांना वाढती मागणी मिळू शकते. म्हणजे जागतिक सामाजिक प्रवाहाचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येऊ शकतो. आता वळूया देशांतर्गत बँकिंग क्षेत्राकडे, जिथे विश्वास हा सर्वात मोठा घटक असतो. 22 फेब्रुवारी 2026 रोजी IDFC फर्स्ट बँकने 590 कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची माहिती जाहीर केली. हा प्रकार चंदीगड शाखेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. काही खात्यांमध्ये, विशेषतः हरियाणा सरकाराशी निगडीत खात्यांमध्ये आर्थिक व्यवहारात विसंगती आढळून आल्या. या खुलाशानंतर बँकेच्या शेअरमध्ये जवळपास 20% घसरण पाहायला मिळाली. 590 कोटींची रक्कम बँकेच्या एकूण बॅलन्स शीटच्या तुलनेत व्यवस्थापनीय असली तरी मुद्दा रकमेचा नव्हता, मुद्दा होता विश्वासाचा. बँकिंग क्षेत्रात विश्वास हीच भांडवलाची पायाभरणी असते. ठेवीदार आपले पैसे बँकेत ठेवतात कारण त्यांना सुरक्षिततेची खात्री असते. गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतात कारण त्यांना व्यवस्थापनावर विश्वास असतो. डिजिटल युगात अफवा काही मिनिटातच पसरतात. सोशल मीडियावर चुकीची माहिती व्हायरल झाली तरी परिस्थिती अधिक बिघडू शकते. त्यामुळे बँकेने तत्काळ फॉरेन्सिक ऑडिट जाहीर केले.
संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले आणि नियामकांना ही माहिती दिली. भारतीय बँकिंग क्षेत्राने गेल्या दशकात मोठी सुधारणा केली आहे. एनपीए संकटानंतर पुनर्भांडवलावर विलिनीकरण, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि यूपीआय क्रांती या सर्व क्षेत्रांमध्ये टप्प्याटप्प्यांमधून भारतीय बँकिंग व्यवस्था मजबूत झाली आहे. मात्र अशा घटना अंतर्गत यंत्रणा, जोखीम व्यवस्थापन आणि ऑडिट प्रणाली सतत बळकट ठेवण्याची गरज अधोरेखित करतात. दरम्यान जागतिक स्तरावर घडलेल्या एका निर्णयामुळे भारतीय बाजाराला आज सकारात्मक दिशा दिली. भारतीय बाजाराला सकारात्मक दिशा दिली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 600हून अधिक अंकांनी वाढला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी 50 मध्ये देखील 25,700च्या आसपास पोहोचला होता. या तेजी मागे प्रमुख कारण होते सुप्रीम कोर्ट ऑफ युनायटेड स्टेट यांचा निर्णय. न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकालात लावण्यात आलेली काही आयात शुल्क रद्द केली. या निर्णयामुळे जागतिक व्यापारातील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली. अमेरिका चीन व्यापार वादामुळे निर्माण झालेली अनिश्चितता काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आयटी, निर्यात, ऑटो आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी हे सकारात्मक संकेत मानले गेले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात खरेदी वाढवली. आजची भारतीय अर्थव्यवस्था जागतिक प्रणालीशी पूर्णपणे जोडलेली आहे. अमेरिकेतील धोरणात्मक निर्णयाचा परिणाम काही तासातच मुंबईतील दलाल स्ट्रीटवर दिसतो. डॉलरची हालचाल, अमेरिकन ब्रॉड यील्ड, फेडरल रिझर्व्ह बँकची भूमिका या सर्व घटकांचा परिणाम भारतीय भांडवली बाजारावर दिसून येतो. अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात. म्हणूनच मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर सोने सुमारे 1,59,000 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. 2,78,000 प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. सोने पारंपरिक सेफ हेवन मानले जाते. चलनवाढ, भूराजकीय तणाव, चलनातील अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. केंद्रीय बँकाही त्यांच्या राखीव साठ्यात सोने वाढवत आहे. चांदी मात्र गुंतवणूक आणि औद्योगिक व्यापार अशा दुहेरी भूमिकेत आहे. सोलार पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहनं आणि हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये चांदीचा वापर हा वाढतो आहे. त्यामुळे आर्थिक वाढीच्या अपेक्षांमुळे चांदीत वेगवान हालचाली दिसून येत आहे. देशांतर्गत लग्नसराईचा हंगाम आणि किरकोळ मागणी वाढल्याने दरांना अतिरिक्त आधार मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी चांदी अधिक अस्थिर पण जलद परतावा देऊ शकते, पण दीर्घकालीन स्थैर्यासाठी सोने अधिक सुरक्षित मानले जाते. आजच्या चारही घडामोडी एकाच मोठ्या आर्थिक कथेकडे निर्देश करतात. ग्राहकांची जीवनशैली बदलत आहे. उद्योगांना स्वतःला जुळवून घ्यावे लागत आहे. बँकिंग क्षेत्रातही पारदर्शकतेचे महत्त्व वाढले आहे. जागतिक धोरणांचा थेट परिणाम भारतीय बाजारांवर दिसून येत आहे आणि अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य मिळत आहे. आजच्या या बुलेटिनमधील सर्व घडामोडी आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.